यापुढे एक शब्द जरी बोललीस ना स्वानंदी मॅडम विषयी, याद राख, याद राख, याद राख. आपले संस्कार, रीतीभाती, परंपरा या सगळ्याचा विसर पडला का काय तुला? कोणाला बोलतेस तू? आणि वहिनी आहेत त्या तुझ्या मोठ्या भावाची बायको, ज्याला आपण आई समान समजतो, त्यांना तू वाटेल ते बोलतेस? विसरलीस सगळं? मग दादा ती आपल्यामध्ये का बोलतेय? बोलणार, कारण बायको आहे ती माझी, बायको आहे ती माझी, बायको आहे ती माझी. आणि स्वानंदी मॅडम बोलल्या ते 100% खरं आहे. खरं तर स्वानंदी मॅडम जे बोलल्या ना ते तुला कळायला हवं होतं. ते न्यायाला धरून आहे, माणुसकीला धरून आहे, आणि म्हणूनच माझा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. पाठिंबा त्यामुळे स्वानंदी मॅडम जे काही म्हणाल्या, त्यांनी जो काही निर्णय घेतला आहे, त्यांचं जे काही मत आहे ते योग्य आहे. आणि स्वानंदी मॅडमने जो निर्णय घेतलाय तो फक्त त्यांच्या एकट्याचा नाहीये, तो आमच्या दोघांचा. आणि या घरामध्ये वागणुकीला महत्व दिलं जातं, माणुसकीला महत्व दिलं जातं. या घरात तुम्ही कुठलं काम करताय याला महत्व दिलं जात नाही. त्या सौभाग्यवती स्वानंदी समर राजवाडे. आणि ही गोष्ट 4 चौघांच्या साक्षीने घडली. ना त्यांनी मला कधी तालावरती नाचवलंय, ना कधी त्यांच्या जाळ्या काढल्या. स्वानंदी मॅडमचे आणि माझे सूर जुळले म्हणून आम्ही नवरा बायको आहोत. आणि माझ्या बायकोला माझ्या घरामध्ये योग्य तो मान मिळालाच पाहिजे. त्यामुळे स्वानंदी मॅडमशी बोलताना यापुढे कोणीही जर उर्मटपणा केला तर मी तो चालवून घेणार नाही. या घरामध्ये एकमेकांच्या मताने सगळ्या गोष्टी होतात, व्हायला हव्यात आणि होत राहतील. आणि माझ्यासाठी स्वानंदी मॅडमचं म्हणणं, त्यांचं मत अत्यंत योग्य आणि महत्वाचं. मी खंबीरपणे त्यांच्या मताला पाठिंबा देणार आणि त्यांच्याबरोबर उभा राहणार. कायम. एवढं काय ऐकवतोस तू मला? अप्पी गप्प बस. का? मी नाही गप्पा बसणार आहे. अर्पिता, अगं एक स्त्री आहेस ना तू, आई आहेस ना एका बाळाची, तुला भावना नाही दुसऱ्या स्त्रीविषयी? स्वतःच्या भावाने केलेल्या चुकीला पाठीशी घालतेस तू? एका लहान मुलीला तुझ्या भावाने फसवलं तरी सुद्धा तुझ्या भावाला तू पाठीशी घालतेस? तुला जराही सहानुभूती वाटली नाही तिच्याविषयी? उलट तू तिलाच नावं ठेवतेस. नाही, माझंच चुकलं. मी तुला या आधीच समज द्यायला पाहिजे होती, पण बेटर लेट दॅन नेव्हर. यानंतर या घरातल्या कुठल्याही प्रश्नामध्ये तू बोलायचं नाहीस आणि लक्ष घालायचं नाहीस. बोलायचं नाही म्हणजे मूग गिळून गप्पा बसायचं? एवढी कोण मोठी लागून गेली ती चिंगी? म्हणजे घरातल्या माणसांना काहीच महत्व नाही. मुळात ती घरात असली काय आणि नसली काय फरक पडतोय? तसं तर तू घरात नसलीस तरी सुद्धा काही फरक पडत नाही अर्पिता. जसं चिंगी इथे न राहिल्याने काही बिघडत नाही ना, तसं तू सुद्धा इथे न राहिल्याने काहीही बिघडत नाही. तुलाही तुझं स्वतःचं घर आहे, तू जाऊन राहा तिकडे. हे घर तुझं माहेर आहे अर्पिता. या घराची दारं तुझ्यासाठी कायमची उघडी आहेत, पण म्हणून तुझं घर सोडून तू इथे येऊन राहायचं आणि या घरातल्या प्रत्येक गोष्टींमध्ये ढवळाढवळ करायची असा होत नाही. तुझ्या सासरी निघून जायचंस. इथे काय घडतंय, इथे काय प्रॉब्लेम्स आहेत ते सगळं बघायला आम्ही समर्थ आहोत. त्यासाठी तुझी इथे गरज नाही.
तुझ्या मुलीला तुझी जास्त गरज आहे. तू तिच्याकडे लक्ष दे. तू असं नाही करू शकत दादा. मी असं करतोय अर्पिता. म्हणजे मला माहेरी येण्यापासून बंदी आहे? अजिबातच नाही. तुझ्या माहेरी तू कधी येऊ शकतेस, पण तुझ्या सासरी तुझा छळ होतोय. तुला कोणी मारहाण करतंय, त्रास देतंय, तुझा नवरा तुला मारतोय. तुझ्या मुलीला तुझी गरज नाहीये. तुला तुझ्या नवऱ्याबरोबर आणि मुलीबरोबर राहायचं नाहीये असं काही आहे? नाहीये ना? मग असं काही नसेल तर तू तुझ्या सासरी राहणं हे जास्त उत्तम. अर्पिता, लग्नानंतर मुलाच्या किंवा मुलीच्या आई वडिलांनी सुद्धा त्यांच्या संसारात ढवळाढवळ करायची नसते. तसंच लग्न झालेल्या बहिणीने सुद्धा आपल्या भावाच्या संसारात लुडबुड करायची नसते. आणि तू तुझी रेघ ओलांडतेस अर्पिता, त्यामुळे तू इथनं आता निघून जा. ही वेळ जर आपल्यावर आली नसती ना, माझ्यावर आली नसती ना तुला असं सांगण्याची, तर मला आनंदच झाला असता. पण दुर्दैवाने तुझ्यामुळे ती तशी आली आहे. वाईट वाटते मला याचं, पण तरी सुद्धा तू आता निघून जा. मम्मा, सबर रे, कसं काय करतोस? तुला माहिती आहे ना, ती विचार न करता बोलते, फटकळ आहे. माफ कर ना तिला, लहान बहीण आहे ना ती तुझी. आजपर्यंत दुसरं काय केलं काकू मी? दरवेळेस अर्पिता काहीतरी मूर्खासारखं वागते, मूर्खासारखं बोलते, तेव्हा सोडूनच देत चाललोय मी. पण आता वास, आता खरंच बस. फक्त चिंगीबद्दल नाही, दुसऱ्या कुठल्याही महिलेबद्दल इतकी इनसेन्सिटिव्ह असणारी व्यक्ती या घरात राहू शकत नाहीत. हे संस्कार नाहीत आपल्या घरातले. तू बघतेस काय? बॅग घेऊन आणि तुझ्या घरी जा. मी नाही जाणार आहे कुठे. ते पण माझंच घर आहे. मुली माहेरी येतात ते 4 दिवस लाड करून घेण्यासाठी, कायमचं ठाण बांधून बसण्यासाठी नाही. हात लावायचा नाही. सोड, हात नाही लावायचा. तुमच्या मुलीच्या भल्यासाठी बोलते मी, पण तुम्हाला नाही ऐकायचं ना तर गेला उडत. नका ऐकू. गेला उडत म्हणाली मला. मला म्हणाली गेली उडत. बोलणारच ती, कारण सुरुवात तू केली आहेस. तू तुझ्यावर हात का उचललास? तुला सांगून ठेवतो मंदा, लक्षात ठेव. हा तुझा आतताई पण आहे ना, हा तुला आणि सुष्मिताला खूप महागात पडणार आहे. आई बघ, आम्ही ना कालपासून सुष्मितासाठीच हे सगळं बोलतोय. आणि लोक आम्हाला सुद्धा कळतात, एक्सपिरियन्सेस आम्हाला सुद्धा येतात. अगं, सुष्मिताचं चांगलंच होऊ दे असं आम्हाला वाटतं खरंच. पण तिचं हे जे लग्न झालंय ना, आणि ज्या मुलाशी झालंय ते खूप चुकीचं आहे. आणि आता ना मी तुला शेवटचं सांगतोय आई, यानंतर माझ्या बायकोवर हात उचलायचा नाही. परमेश्वरा, मला नाही राहायचं इथे, नाही.